चला मॅचला सुरुवात होते. सलामीची जोडी दाखल झाली आहे. पहिला चेंडू भिरकावून दिला डीएमनी सीमा पार षटकार. डीएम आणि आर के फौजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजीसाठी राहुल मराठे. षटकार आक्रमक प्रहार केलाय. जबरदस्त टोला लगावलाय. यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न राहिला परंतु चांगला चेंडू हाताळलाय राहुल यांनी. डॉट बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस यावेळेला बॅकअप दिला जातोय धीरजच्या माध्यमातून. 2 धावा मिळतील या चेंडूवर. एकविरा 11 आणि मराठी ब्रदर्स एक तगडी लढाई आपण पाहतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन यावेळेला रनआउटची संधी होती परंतु ती दवडली आहे. फेकी केलेली नाहीये. सिंगल येते.
हॅलो हॅलो. संघाची धावसंख्या झाली होती 29. बिनबाद 29. एकविरा 11च्या संघ मालकाने काय खायला घातलं काय समजा ना. डीएम फुल फॉर्म मध्ये आहे. ते घरनं ठरवून आल्यात षटकाशिवाय काय खेळायचं नाही. गेल्या वर्षीचे गत विजेते आहेत ते. आणि खेळण्यासाठी आहे तो आर के फौजी. आणि गोलंदाजी करण्यासाठी आले स्वतः संघ मालक देवराज मराठे. पाहूया आपल्या बॉल मधून काय करतायत. जास्त वेळ कार्ड पेनल्टी आहे मराठे सर. अन्यथा 2-2 ओव्हरचे मॅच घ्यावे लागते आपल्याला. उरका लवकर फास्ट. टीम मीटिंग अजिबात नको. उरका चला. सर्व टीमांना सहकार्य करा. धीरजचा पहिला बॉल आणि उत्कृष्ट असा क्लीन बॉल. एक किरायचा आयकॉन आर के फौजी आउट झालाय. बोल्ड आउट. आणि ओम मांगरे यांनी उत्कृष्ट अशी बॉलिंग केली आहे. त्यामुळे माझ्याकडून ओम मांगरेला स्माइल. ए बाळा गुलाल. कोणाचा आहे काय कळलं. अरे बाळा कमळ फुलले. कमळ 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 बाळा रे तुला. हा सगळ्यांचा फोटो पाहिजे आपल्या युवा कोण सगळं पाहिजे. हा तुम्हाला कमळ पाहिजे. हॅलो. आणि आता ओम मांगरे वायदा गेले आहेत रिझल्ट सांगायसाठी. आणि धीरज मराठेचा दुसरा बॉल खेळवडेला येतो एजे. यूट्यूब चालू आहे. हे फालतूगिरी अजिबात काही नको. आणि उत्कृष्ट असा बॉल धीरज मराठे यांचा. आणि एजाने मारला उत्कृष्ट असा बॉल. पाहूया कॅच आहेत कॅच. काही करू शकत नाही प्ले. काय उन्हामुळे त्याला काही बॉल दिसला नाहीये. त्याचा काही दोष नाहीये. त्याला टोपी दिली पाहिजे सर. त्याने कॅच घेतला असता पण ते उन्हामध्ये काय दिसला नाही. असा संघ मालक असावा. स्वतःची टोपी त्याला दिली. उत्कृष्ट अशी बॉलिंग धीरज मराठे यांची. पाहूया एजे काय करत आहेत. धीरजचा तिसरा बॉल आणि तिसरा बॉल उत्तुंग मारलेला पुन्हा त्याच प्लेअर पाशी. नाही नाही. आणि कॅच घेतलाय त्यांच्या मोठ्या बंधूने मराठे ब्रदर्स. छोट्या छोट्या सॉरी छोटा मोठा समजा ना आम्हाला. दिसाय तो मोठा दिसतोय आणि तू जरा लहान दिसतोयस. तुमच्यासाठी खुर्ची आणून ठेवली. आणली का आपण दोघं करू. काही मानधन आपण दोघात घेऊ. नाही धावफलकावर 31 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर. विक्रांत आलेत नवीन फलंदाज. विक्रांत लॉफ्ट केला. चेंडू डीप मध्ये खेळाडू तैनात. वन बाउन्स फील्ड केला. दुसरीचा प्रयत्न आहे. डीएम वाऱ्याच्या वेगाने धावतोय. फेकी देखील थोडीशी अतिरिक्त उसळी. 2 धावा येत आहेत. संघ मालक विरुद्ध संघ मालक अशी लढाई. विक्रांत विरुद्ध धीरज. लेग ब्रेकचा मारा इथं चकवलाय. अपील केली आहे. फेटावर यस. अपील वरती पंचांचं बोर्ड आकाशाकडे. विकेटचं पतन. कॉट बिहाइंड द विकेट. चांगलं यष्टीरक्षण युवा खेळाडूकडून. ओमच्या माध्यमातून टिपला गेला हा झेल. जबरदस्त यष्टीरक्षण राहिलाय. 33 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकात 12 तर नंतर 17 आणि आता या षटकात 4 धावा.
लॉफ्ट केलाय, भिरकावून दिलाय आणि गगनभरारी घेतले, षटकार आलाय. संदीप वरती आक्रमण चढवलं. यावेळी फटका फसतो डीएमचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र राहिलाय. 2 धावा पूर्ण. संदीप मराठे गोलंदाज त्यांच्यावर हल्ला चढवलाय. हॅलो, संघाची धावसंख्या झाली होती 43 आणि डीएम डगआउटला गेले आहेत आणि माझा काळी झालेला आहे. दाद्या बघूया दाद्याचा काय करायचं संघासाठी. दाद्याने षटकार मारला. दाद्या रोख कॅश 500 रुपये माझ्याकडून. बघूया दाद्या पाटील काय करतोय. पाटलाचा हुकमी का दाद्या भाई. आशिष मैत्रिणी 500 बक्षीस तलाट. दाद्याला पहिला बॉल. दाद्याला मारायला उत्कृष्ट बॉल आणि दाद्याने 2 रन काढून समाधान मानलंय. उत्कृष्ट टिपिंग केला येतो ओम. सर्कल पास केलं तरी 500 रुपये. त्यामुळे दाद्या भाऊवर हे पैशाला भाव उठला आहे. दाद्या भाऊ कमान शबा दाद्या आणि दाद्या मारायला उत्कृष्ट बॉल. पाहूया काय होतंय आणि 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 दाद्या 500 रुपयाचा मान घेतलेला आहे. दाद्या भाऊ पाटील आशिष भाई त्यांच्यावर पाटलाला पट्ट्यात दाद्या भाई. पन्नास तो विन झालेला आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी या शंभू 11 श्रीनाथ 11. श्रीनाथ 11 कॅप्टन संकेत पळा. पन्नास धावांचं लक्ष ठेवलंय मराठे ब्रदर्स समोर. डीएम ची लाजवाब फटकेबाजी. त्या फटकेबाजीच्या जोरावर 49 ची मजल मारली आहे. 50चं लक्ष डोळ्यासमोर ठेवलंय. चला टॉस पाडून घेऊया आपण. संकेत शिर्के आयकॉन आणि दुसरीकडे अक्षय महांगडे. टॉसला येताना कॉइन पण घेऊन ये. चला जोक्स पार्ट मॅच कडे वळूयात. टॉस लगेच करून घेऊयात. आपला वेळ अतिरिक्त खर्च होणार नाही याची आज काळजी घ्यायची आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे. फायनल आजच्या दिवसामध्ये आपण खेळणार आहोत. चला घाई करा. मॅच मध्ये अतिरिक्त वेळ घेऊ नका. धीरज आणि धीरजच्या जोडीला सलामीची जोडी आहेत.
चला स्टार्ट करूया मॅच. आर.के. फौजी करतील पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी. न स्ट्रायकिंग एंडला आहेत संचित, स्ट्रायकिंग एंडला धीरज. 50 ची गरज. पहिला चेंडू फटका हवेमध्ये, मिडानच्या डोक्यावरून. संधी होती, ती संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. 2 धावा पूर्ण. टॉस जिंकलाय शंभू 11. निर्णय कळवा. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळला हवेमध्ये, अगदी डीएम आहेत तैनात. डीप मिड विकेट. 2 धावा पूर्ण. शंभू 11 प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम तयार ठेवा. डगआउट मध्ये दाखल व्हायचंय. पुन्हा एकदा फटका पोचतो, अगदी बॅकवर्ड रिजन. 1 धाव मिळते. पाच धावा पहिल्या 3 बॉलवर आल्यात. धीरजची खेळी महत्वाची राहिली या मॅच साठी. यावेळी फटका खेळला हवेमध्ये, बिरकावून दिला सीमा पार. थेट षटकार. धीरज मराठे यांच्या माध्यमातून खेळला गेलेला हा लाजवाब स्ट्रोक. परफेक्ट एक्झिक्युशन. पुन्हा एकदा प्रयत्न तोच राहिला. संपर्क तितका चांगला नाही. डीएम आहेत. 1 बॉल फील्ड करतील. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होतील. लुजर वर्सेस लुजर्स अशी लढती आपण पाहतोय. पराभूत संघाचं आव्हान थांबतंय. विजेत्या संघाला आणखी एक संधी मिळणार. फुलटॉस वरती ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड विकेट वर सिंगल आली आहे. 14 धावा धावफलकावर लागतात पहिल्या षटका अखेरीस. प्रसाद गोलंदाजीसाठी धीरज सामना करतील. पहिला चेंडू आडावाटने खेळला. मिडांवरती थांबवला जाईल. विक्रांत फेकी केली आहे. सिंगल मिळते. संपर्क नाहीये इथं. या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट होत नाहीये. डायरेक्ट हिट जर होतोय तर चित्र बदलतंय. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावा प्राप्त होत आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चांगला राहिला. 1 धाव खर्च झाली हरकत नाही, परंतु विकेट मोठी आहे ती मिळवण्यासाठी प्रयत्न केलाय. 17 वरती धावफलक पोहोचतात. 50 लक्ष डोळ्यासमोर आहे. प्रसाद गोलंदाजी करतायत. समोर धीरज सज्ज पुन्हा एकदा मोठे फटके खेळण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा आडावाटने खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप. 2 धावा मिळतील. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते. सुधारणा करणं गरजेचं आहे. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर. ताकदीचा पुरेपूर वापर. डिपॉझिटेड आउट ऑफ द पार्क. षटकार. .25 25 धावांवरती पोचतोय धावफलक. येणारा बॉल तितकाच महत्वाचा राहणार, कारण 1 बॉल मॅच बदलू शकतो हे आपण पाहिले बऱ्याच वेळेला. एक चांगला चेंडू हाताळायचा आहे.
फटका खेळला, यावेळी पुन्हा एकदा गॅप शोधला, डीप मध्ये तैनात डीएम. दुसऱ्या धावेचा प्रयत्न याही वेळी यशस्वी होतोय. 27 वरती पोहोचतोय धावफलक. 23 ची अजूनही गरज. हवेमध्ये एक फटका, गॅप मध्ये वन बाउन्स फील्ड केलाय अजयच्या माध्यमातून. चांगली फेकी, 2 धावा मात्र मिळतात. सेन्सिबल क्रिकेट धीरजच्या माध्यमातून सातत्याने गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिला. 29 धावा फलकावर, अजूनही 21 ची गरज आहे विजयासाठी मराठी ब्रदर्स या संघाला. दुसरीकडे एकवीरा 11 गतवर्षीचा बक्षीसपात्र फेरीतला संघ यावर्षी मात्र थोडासा संघर्ष करतोय. आणि संघर्ष करताना कर्णधार संघ मालक यांच्यात चर्चा होते. चर्चेतून उत्तर निघतं विक्रांत यांचं. विक्रांत गोलंदाजी करतील या षटकामध्ये. या षटकात कमीत कमी धावा देऊन समोरच्या संघाला जेरीस आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील विक्रांतला. बारा बॉल 21 ची गरज. पहिला चेंडू डॉट आलाय. विक्रांत, जबाबदारी मोठी आणि तितकीच मोठी कामगिरी देखील करावी लागेल. आणखी एक डॉट बॉल, सलगचे 2 निर्धाव चेंडू. तिथं मात्र धीरजचं स्ट्राईक वर पासून दूर राहणं नक्कीच फायद्याचं ठरतंय एकवीरा 11 संघाला. संपर्क पुन्हा एकदा नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. 3 बॉल सलगचे डॉट आलेत. 9 बॉल आता 21 वर समीकरण येत आहे. संचित काय करतोय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल आता. यावेळी संपर्क झालाय खरा, सिंगल येते, परंतु आता 2 चेंडू बाकी. मोठे फटके खेळावेच लागतील धीरजला या 2 बॉलवरती. फटका तर खेळला, हवेमध्ये आहे, हातामध्ये आहे, कॅच पकडला, नो बॉल आहे. अगदी रनआउटची संधी मात्र मिळाली आहे. इथे समयसूचकता दाखवली जात नाहीये. नो बॉलवरती रनआउटच्या रूपात फलंदाज होतो बाद. एक रन आणि मिळालेलं जीवनदान इथं फायदा ठरत नाहीये. 9+1 2 धावा मिळतील जरूर, परंतु झटका मात्र मोठा बसलाय. बॉल काउंट नाहीये, बॉल हाताळावा लागेल. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा पेनल्टी लावली जाईल, लक्षात घ्या. आता मात्र अडचणीत वाढ होते. बॅट्समन येतं सनी. लॉफ्ट केला, आल्या पावली बिरकावून दिला, 1 बाउन्स, सीमा पार, 4 चौकार. या चौकाराने पुन्हा एकदा धावफलकाला येईल आकार. अगदी 6 धावा आल्या मागच्या एका बॉलवरती, परंतु धावफलकात अजूनही 36 वरती पोहोचतोय धावफलक. 14 ची अजूनही गरज. 7 बॉल 14. आता येणारा बॉल क्रुशियल असेल. महत्वाचा राहील हा चेंडू. मोठा फटका अत्यावश्यक. संपर्क मात्र होत नाहीये. सिंगल येते जरूर. पुन्हा एकदा समीकरण येत आहे. 6 बॉल 13 धावांची गरज. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं 6 बॉल 13चा बचाव केला अनिल स्मृती या संघानं. एक आली नो बॉल. 6 बॉल 13ची गरज आहे. नक्कीच चर्चा केली जाईल. थोडीशी घाई करा. आज सर्व सामने आपल्याला वेळेत पूर्ण करायचे आहेत. अतिरिक्तचा वेळ घेऊ नका. सनी शिर्के यांनी जर सामन्यामध्ये विजय मिळवून दिला मराठा ब्रदर्सला, तर शिर्के कन्स्ट्रक्शनचे सर्व प्रथमेश शिर्के यांच्याकडून 1001 रुपये रोख रक्कम मैदानावर लगेच दिली जाईल. याची नोंद घ्या. 6 बॉल 13ची गरज. डीएम धनराज गोलंदाजीसाठी आलाय. धनराज बॅटिंग मधला हिरो, बॉलिंग मध्ये तीच कामगिरी. धावफलकाचा डोंगर जो उभारलाय तो बचावून करण्यासाठी प्रयत्न धनराजाला करावा लागेल.
यावेळी डाऊन द लेग होता चेंडू, परंतु फटकावला, सिंगल आली आहे. 5 बॉल 12ची गरज आहे. एक सिंगल आली, 5 बॉल आता 12ची गरज. 38 झाला. यावेळी फटका खेळलाय जरूर, परंतु पुन्हा एकदा घोषित क्षेत्र निवडलंय. अवघी एक सिंगल मिळेल. 4 बॉल आता 11 वरती समीकरण येत आहे. फटका चांगला होता, थोडीशी नशिबाची साथ निमाने नक्कीच नाही मिळाली. चार बॉल 11ची गरज असताना चेंडू टप्प्यामध्ये आलाय. त्याचा करेक्ट कार्यक्रम केलाय, भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडं. षटकार ढोकला आहे सनी शिर्के. 3 बॉल आता 5ची गरज. तीन बॉल 5 धावांची आवश्यकता. धनराज वरती आता दबाव आहे. चर्चा केली जाईल आरके आणि धनराज यांच्यामध्ये. या मॅच मधला संघर्ष महत्वाचा राहील, कारण आव्हान पुढचं अवघड होणार आहे समोरच्या संघाचं. यावेळी मात्र डॉट बॉल. या डॉट बॉलनं पुन्हा चित्र बदलत आहे, दबाव वाढतोय. 2 बॉल 5ची गरज आहे आता. कंपल्सरी चेस. संपर्क या वेळेला मात्र होत नाही. बाटची कडा आली, विकेट येते. कॉट बिहाइंड विकेट. सनी शिर्के बॅक शूट आउट. 1 बॉल 5ची गरज असताना मैदानामध्ये नवीन फलंदाज आणि षटकार खेळावाच लागेल. 5 नव्हे तर 6 धावा बनवाव्या लागतील, कारण कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. शंभू इलेव्हन डगआउट मध्ये दाखल व्हा, तयार राहा. बॅटिंग साठी तयार राहतील सिन्हात 11 पियुष मैदानामध्ये. 6 बॉल 13ची मॅच आता आली. 1 बॉल 5 वर. एक बॉल 5ची गरज आहे. षटकारच खेळावा लागणार आहे. पियुष कडे क्षमता आहे. धनराज दबावामध्ये असतील जरूर, परंतु चांगला चेंडू हाताळावा लागेल. डॉट बॉल. मॅच फिनिश. 11चं आव्हान जिवंत आहे. दुसरीकडे मराठा ब्रदर्सला पुन्हा एकदा पुढच्या वर्षाची करावी लागेल प्रतीक्षा. प्रवास खडतर राहिला या वर्षीचा. अडचणींचा